समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुष्टित जनी जडो देशी. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत, आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आणि न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जी आपली उपास्य देवता, त्या उपास्य देवतेचं वर्णन करतात. आणि वर्णन करून त्या उपास्य देवतेच्या जवळ प्रार्थना करतात की अशा स्वरूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर राहो. कुठे राहो त्याचं वर्णन केलं बरं का राहो त्याची कारण मीमांसा 3 चरणामध्ये सांगितलेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर उपरी सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवाला आज आरंभ झालेला आहे. आणि आरंभाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. उत्सवाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाला थोडासा वेळ होतो सुरू व्हायला, का मेळ नसतो म्हणून बरं का. तेव्हा वेळेचं भान ठेवून काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पूर्वनियोजित आपली वेळ 7 ते 9 आहे. 1 तास उरला खटवांगरायाशी. आपल्याकडे फक्त 1 तास आहे बरं का. तेव्हा काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आज एक समाजाच्या समोर विचार प्रकट करतात. ती मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनामध्ये उपासनेला फार महत्व आहे बरं का. मग उपासनेला फार महत्व आहे. मग उपासना कोणाची करावी, मग त्याच्यामध्ये त्रिपुटी सांगितली. उपास्य दैवत, उपासक आणि उपासना. मनुष्य म्हटले की त्याच्या जीवनामध्ये उपासना घडलीच पाहिजे बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये उपास्य दैवत पाहिजेच. मग तो उपासक पाहिजे, उपासना घडली पाहिजे, ती उपास्य दैवत पाहिजे. उपासना कशी करावी, उपासक कसा असावा आणि उपास्य दैवत कसं असावं याचा विचार अगदी वेदापासून संत वाङ्मयामध्ये पर्यंत सर्वांनी केलेला आहे बरं का. उपासना करावी आहे, पण कोणाची करावी? हेंद्र्या शेंद्र्या देवाची उपासना करू नये बरं. शेंद्री हेंद्री देवाची
आपुल्या इच्छे आणि कापिली शेंदरे हेंदरे दैवते कोणजी पूजे भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. आज उपासना करणारा वर्ग आहे, पण हेंद्र्या शेंद्र्या देवतेची उपासना करणार आहे वर्ग. महाराज म्हणतात, ज्या हेंद्र्या शेंद्र्या देवताची तुम्ही उपासना करणार त्या देवतेचं स्वरूप काय? आपुल्या पोटाजी. ते देवच भक्ताकडे मागतात बर का. भक्ताला काय देणार हो? देवच अतृप्त आहे. देवच अतृप्त आहे. भक्ताला तृप्ती कशी काय शक्य आहे? गुरुवरे साखरे महाराज नेहमी सांगत असतात, एका उपासकाने एका देवीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली. वरम गृही, काय मागायचं असेल तर माग. ज्याला ही देवी प्रसन्न झाली तो होता बलोतेदार. त्यांनी विचार केला, आपल्याला सुगीच्या काळामध्ये खळ्यावरती जाऊन धान्य गोळा करावं लागतं. तेव्हा धान्य गोळा करण्याकरता आपल्याला जर घोडं मिळालं तर बरं होईल. पूर्वीचा काळ, त्या काळामध्ये हे यांत्रिक वाहन नव्हतं. म्हणून त्यांनी विचार केला, देवी प्रसन्न झालेली आहे, माग म्हणते. मागावं काय? म्हटले, मी बलोतेदार आहे, मला धान्य गोळा करण्याकरता घोडं दिलं तर बरं होईल. ती देवी म्हटली, भक्ता तू मागितलेलं योग्य आहे, बरोबर आहे, पण तुला जर घोडं देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे असते तर मी गाढवावर कशाला बसले असते म्हणले. म्हणजे ती देवी गाढवावर बसली होती आणि हा काय मागवत होता? घोडं. तिने सांगितलं, माझ्याजवळ हे सामर्थ्य नाही. अशा देवतेची उपासना करण्यामध्ये काहीच अर्थ नाही बरं का. म्हणजे आज माणसं देवाची उपासना करतात, पण ती देवता वैदिक पाहिजे. ती देवता वैदिक पाहिजे बरं का. हा, वैदिक देवतेचीच उपासना करावी. आणि ती उपासना करत असताना निष्काम भावनेनं करावी, सकाम भावनेनं नव्हे बरं का. हा, तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्या देवतेची उपासना करण्याकरता प्रवृत्त झालो तो देव सामान्य नाही बरं का. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. काय कैकाळाचा भेव, काय कैकाळाचा भेव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. कैकाळाचा भेव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव.
आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास, तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव. महाराज म्हणतात आम्ही ज्याची उपासना करतो तो देवांचा देव आहे बर का. तात्पर्य हा, उपासना करत असताना कोणाची उपासना करावी. अगदी मराठीत सांगायचं झालं तर आंधळेपणाने उपासना करू नये बर का. आंधळेपणाने उपासना करू नये, किंबहुना अज्ञानात राहून उपासना करू नये. आज हीच परिस्थिती समाजाची आहे बर का. डोळसपणा नाहीये भक्ती करण्यामध्ये, परमार्थाची साधना करण्याकरता डोळसपणा नाही, त्यामुळे समाजाचं परिवर्तन नाही बर का. कारण परमार्थाची साधना करण्याकरता डोळसपणा लागतो, योग्य मार्गदर्शन लागतं. ते नसेल तर परमार्थ करून आपल्या जीवनामध्ये जे फलपत्रामध्ये पडायला पाहिजे ते फलपत्रामध्ये पडत नाही, लक्षात ठेवा. आणि याच संबंधाने तुकोबाराय आज आम्हा तुम्हाला सांगतात आपल्याला उपासना करायची आहे. आणि ती उपासना करत असताना कोणत्या देवतेची उपासना करावी, त्या देवतेचं यथार्थ स्वरूप आपल्याला ज्ञात असण्याची गरज आहे. ज्ञात असण्याची गरज आहे. किंबहुना त्याला वस्तू महात्म्यजन्य ज्ञान म्हणतात बरं का. वस्तू महात्म्यजन्य ज्ञान हे परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ह्याने केलं म्हणून त्याने करावं, त्याने करावं म्हणून ह्याने करावं, याला काय अर्थ नाही, लक्षात ठेवा. हे ग्रस्त गंगेवरती स्नान करण्याकरता गेले. मी गेल्यानंतर त्यांनी दृश्य पाहिलं की एक ग्रस्त त्या गंगेवरती स्नानावरती जात असताना त्यांनी काय केलं, आपल्याकडे पळी भांड होतं, ब्राह्मण होता, ते स्नान करावं आणि स्नान केल्यानंतर संध्या करावी म्हणून त्यांनी काय केलं, ते पळी भांड त्या वाळूमध्ये झाकून ठेवलं बरं का. कारण आपण जाऊन येईपर्यंत ते कोणी जर उचललं तर, म्हणून त्यांनी ते झाकून ठेवलं. त्या वाळूचा शिग लावला की आपल्याला ते आल्यानंतर सापडावं. आणि असं ते झाकून ते गंगेच्या स्नानाकरता गेले. दुसरे ग्रस्त आले, त्यांनी पाहिलं, त्याला वाटलं बहुतेक गंगेचं स्नान करताना असं झाकून जायचं असते बरं का. दुसऱ्यांनी तेच केलं, तिसऱ्यांनी तेच केलं, चौथ्यांनी तेच केलं, पाचव्यांनी तेच केलं, सर्वांनी तेच केलं. जो पहिला गेला होता तो येऊन बघतो तर सगळे वाळूचे ढीग बरं का. अरे पण त्यानं का केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? त्यानं केलं म्हणून यानं करायचं, याने माळ घातली म्हणून त्याने माळ घालायची. हा पंढरपूरला चाला म्हणून ताई पंढरपूरला जायचं, असं चालत नाही बरं का. त्या जाण्याच्या मागं काय शास्त्र आहे का, त्याची गरज आहे का आपल्याला, ते आपण केलं पाहिजे का, त्याचं आपल्याला यथार्थ ज्ञान पाहिजे, लक्षात ठेवा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात ज्या देवतेची आपल्याला जीवनामध्ये उपासना करायची आहे, त्या देवतेचं आपल्याला यथार्थ स्वरूप ज्ञात असण्याची गरज आहे. एक, उपासना करण्याकरता ती उपासना कशी करावी, स्थिर वृत्तीने करावी बरं का. किंबहुना वृत्ती स्थिर होण्याकरता उपासना करायची आहे, पण उपासना करण्याकरता सुद्धा वृत्ती स्थिर पाहिजे बरं का. म्हणजे स्थिर होण्याकरता उपासना करायची आहे हे जरी खरं असलं तरी स्थिर वृत्तीनंच उपासना करता आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे उपासना करण्याकरता वृत्ती स्थिर पाहिजे.
म्हणजे ज्याची उपासना करायची आहे ती वैदिक देवता पाहिजे. जो उपासक आहे त्याच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर असली पाहिजे. आणि ती उपासना करत असताना त्या उपासनेतून आपल्याला शेवटी साध्यापर्यंत प्राप्त झालं पाहिजे बरं का. म्हणून पहिला विचार मांडलेला आहे उपास्य, उपासना आणि उपासक. उपासक कसा असावा? उपासक कोणत्याही जातीचा असावा, त्याला काय देणं घेणं नाही बरं का. फक्त उपासकाचं अंतःकरण शुद्ध पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. उपासना कोणी करा, या रे लहान थोर, सर्वांनी देवाची उपासना करावी बरं का. पण उपासना करण्याकरता कमीत कमी काहीतरी त्याला विशिष्ट अधिकार पाहिजे. तो किती वयाचा आहे, कोणत्या जातीचा आहे हा विचार गौण आहे, पण कमीत कमी त्याच्या अंतःकरणाची शुद्धता तरी पाहिजे, अंतःकरणाची शुद्धता पाहिजे. पण गंमत अशी आहे, उपासना करणाऱ्याच्या अंतःकरणाची शुद्धता तर नाहीच आहे, पण चित्ताची स्थिरता पण नाही आहे. मग काय करावं? मग तुकोबारे म्हणतात एक करावं लागेल, आपल्याला उपासना करायची आहे ना, मग ज्या देवतेची उपासना करायची आहे त्या देवतेच्या ठिकाणी पहिल्यांदा वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करा, वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करा. मग वृत्ती स्थिर करण्याकरता काय करावं लागतं? काय केलं म्हणजे वृत्ती स्थिर होते? कशाने वृत्ती स्थिर होते? तसं वृत्तीला स्थिर करणं सोपं काम नाही बरं का. कारण त्या वृत्तीवरती अनंत जन्माचे संस्कार आहेत, आणि अनंत जन्माचे संस्कार असल्यामुळे ती वृत्ती देवाकडे जायला तयार होत नाही. देवळाकडे माणसं का कमी येतात? ती यायलाच तयार होत नाही, ती यायलाच तयार होत नाही का? वृत्तीवरती अनंत जन्माचे संस्कार आहे. माणसं यावीत का माणसांना आणावं? यावीत, आणून चालत नाही बरं का. सभेला माणसं आणायची असतात आणि कीर्तनाला माणसं यावी लागतात. म्हणून कीर्तनकाराने लक्षात ठेवा, जेवढी माणसं आलीत तेवढ्यावरती समाधान मानून कीर्तन करावं. ठेवेले अनंते तैसेचे, नाही एवढीच माणसं असेल तर मी कीर्तन करेल, हे शक्य नाही बरं का, शक्य नाही आहे. मग ती यावी लागतात, येत नाहीत का? कारण ती वृत्ती देवाकडे यायला एकाएकी तयार होत नाही. अनंत जन्माचे संस्कार आहेत त्या वृत्तीवरती, आणि अनंत जन्माचे संस्कार असल्यामुळे त्या वृत्तीला देवाकडे एकाएकी आणता येत नाही, ती येत नाही. मग ती वृत्ती जर देवाकडे यावी अशी वाटत असेल तर त्याला देवाकडे प्रार्थना करावी लागेल, देवाकडे प्रार्थना करावी लागेल. प्रार्थना केल्याशिवाय काही गोष्टी सिद्धीला जात नाहीत बरं का. म्हणून ज्या देवतेची उपासना करायची आहे त्या देवतेच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर झाली पाहिजे. आणि ती वृत्ती स्थिर राहण्याकरता तुकोबाराय म्हणतात त्या देवतेचं स्वरूप जाणून घ्या, आणि स्वरूप जाणून त्या देवतेच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करण्याकरता त्या देवतेची प्रार्थना करा. कशी करा ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. कुठे वृत्ती स्थिर राहो? त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केले, काही विशेषण वापरलेले आहेत तुकोबारायांनी. समचरण, समदृष्टी, विटेवरी साजिरी. त्या भगवंताचं वर्णन करताना महाराज म्हणतात तो आहे कसा? समचरण, त्याचे चरण सम आहे. समदृष्टी, त्याची दृष्टी सम आहे. विटेवरी, तो विटेवरी उभा आहे. आणि साजिरा आहे, सुंदर आहे. ही जाणीवपूर्वक महाराजांनी त्या शब्दाची रचना केलेली आहे बरं का. आपण देवाला पाहतो असाच देव आहे बरं का. जसा आहे तसाच त्याचंच वर्णन केले, पण हा असाच का आहे हे आपल्याला माहिती नाही बरं का. हा विटेवरती उभा आहे, त्याचे चरण सम आहे, त्याची दृष्टी सम आहे, आणि तो अतिशय सुंदर आहे. पण त्याच्या नेमकं तुकोबारांना काय सांगायचं? महाराज म्हणतात खरंच आज आपण ज्याची उपासना करणार तो देव, त्याचे चरण सम आहेत. सम या शब्दातून महाराजांना व्यापकता सांगायचे. काय सांगायचे? व्यापकता. आज आपण देवाची उपासना करत असताना उपासकाच्या अंतःकरणामध्ये पहिली भ्रांती आहे परिच्छिन्नतेची भ्रांती आहे. परिच्छिन्नतेची भ्रांती आहे. देव देवळातच आहे, देव देवळातच आहे, देव क्षेत्रातच आहे. याच्या पलीकडे आम्ही तुम्ही देव मानायला तयार नाही. म्हणून माणसं म्हणतात देवळाच्या माग पाप करायला का हरकत आहे? देवाला काय दिसतंय? म्हणजे देवळात राहणारी माणसं काय म्हणतात? देवाच्या माग पाप करायला का हरकत आहे? का देव देवळात आहे, त्याला मागचं काय दिसतंय? म्हणजे आमची तुमची ज्या देवाची आज आपण उपासना करतो, भक्ती करतो, त्या देवतेविषयी परिच्छिन्नतेची भ्रांती आहे. देव मर्यादित आहे, देव मर्यादित आहे बरं का. हा फार मोठा परमार्थातला दोष आहे बरं का. भल्या भल्या नाही, सामान्याना नाही. आणि हा गेला पाहिजे. देवाची उपासना करायची आहे. महाराज म्हणतात त्या देवतेची उपासना करणार तो देव सम, म्हणजे सर्व ठिकाणी सारखाच आहे.
विठ्ठल तरी सारी भरला विठ्ठल जरी स्तरी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल म्हणता हरले पाप. तो सर्वत्र आहे बर. म्हणजे ज्याची आज आपण उपासना करणार तो विटेवरती जरी उभा असला तरी महाराज म्हणतात त्याला आम्हाला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे. त्यांनी चरण सम ठेवलेत. सम ठेवलेत म्हणजे तो सर्व ठिकाणी सारखाच आहे. सर्व ठिकाणी म्हणजे कुठलीही वस्तू घ्या प्रत्येक वस्तूमध्ये तो सारखाच आहे. म्हणजे तो सर्व ठिकाणी भरलेला आहे. शून्य स्थावर जंगम व्यापोनी राहिला अकळ बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ. व्यापकता लक्षात आली पाहिजे बरं का. त्या पुराणातला एक प्रसंग आहे. एकदा नारद महर्षी देवाला भेटण्याकरता आले आणि एक विचारी घेऊन आले बरं का. काय नारायणांना बुद्धी सुचली जरा विपरीत सुचली बरं का. की त्यांना वाटलं एकटं राहणं काही बरं नाही आहे. आपण विवाह करावा. आता विवाह करावा. नारदांनी विचार केला आपलं भांडवल आहे चिपया विना आणि भगवंताचं नाम आपल्याला कोण देणार. हा काहीतरी भांडवल काहीतरी इस्टेट पाहिजे तर मुलगी देतात बरं का. तसं कोणी देत नाही. हा वारकरी म्हणून कोणी देत नाही बरं का. हा वारकरी म्हणून देत नाही. आज विचारतात महिन्याला काय मिळवतो शेती वाडी काय आहे का. सर्व विचार करू मग तो संध्याकाळी डुलत आला तरी चालेल बरं का. पण इस्टेट पाहिजे. नारदांनी विचार केला आपल्याला मागं पुढं कोणी नाही आपल्याकडे काही संपत्ती नाही आणि आपण जर लग्न करण्याकरता प्रौढ झालं तर आपल्याला मुलगी कुणी देणार नाही. आपण काय करावं. एक पर्याय नारदांच्या लक्षात आला. हे देवाकडे गारानं मांडावं. आणि देवाकडे गारानं मांडावं म्हणून आले. म्हणले देवा खरंच मला इच्छा निर्माण झाली. म्हणले काय इच्छा निर्माण झाल्या. काय नाही म्हणले देवा लग्न करण्याची इच्छा. मग वा चांगली गोष्ट आहे म्हणले. देवा चांगली गोष्ट आहे बरोबर आहे पण मला देणार कोण. मग म्हणणं काय तुमचं. माझं म्हणणं एवढंच आहे देवा तुम्हाला 16,108 आहेत. 16,108 आहेत. त्यातली एखादी मला देऊन टाका. देव म्हटले हरकत नाही. देण्याबद्दल काहीच तक्रार नाही म्हणले. पण माझी एक अट आहे. मी जिच्या जवळ नाही तिला घेऊन जा. मी जिच्या जवळ नाही तिला घेऊन जा. नारदांनी विचार केला बायका किती
16,108 आणि देव किती? एकच. सोपं आहे म्हणले. कुठल्याही महालात जायचं आणि घेऊन यायची. 16,108 महाल होते बर का, देवच होता ना. नारदांनी प्रवेश केला, पहिल्या महालामध्ये प्रवेश केला, देव तिच्या जवळ होते. दुसऱ्या महालात गेला, तिथं देव जेवत होते. तिसऱ्या महालात गेला, देव आडवे पडले होते, पाय दाबत होते. चौथ्या महालात गेले, देव नुकतेच झोपलेले होते. पाचव्या महालात गेला, देव नेमकेच उठून गप्पा मारत बसले होते. असे 16,108 महालामध्ये गेला, एकाही ठिकाणी देव नव्हता, असं महाल ठिकाण रिकामं नव्हतं बरं का. नारद विचार करू लागले आणि विचार करता करता नारदांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला की मी समजत होतो देव मर्यादित आहे. देव मर्यादित आहे. देवाने 16,108 रूप धारण केली, लक्षात ठेवा. आणि त्या नारदांना सांगितलं, नारदा तुझी बुद्धी होती, मी एकटाच आहे, माझी रूप एवढी आहेत. म्हणजे सगुणाच्या रूपाने सुद्धा देवाने व्यापकत्व दाखवलेला म्हणतात. समचरण असा सर्व ठिकाणी व्यापक असलेला तो देव आज विटेवरती उभा आहे बरं का. तो सामान्य हे नाही बरं का. म्हणून त्याच्यातून आम्हा तुम्हाला ही जाणीव करून देतात, ज्या देवतेची आज आपण उपासना करणार तो देव मर्यादित नाही, तो व्यापक आहे. किती व्यापक आहे? महाराज म्हणतात व्यापक आहे, जिथं जावं तिथं तो भरलेला आहे. अशी एकही जागा नाही की तिथं देव नाही. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले हरी येते रे, हरी तेते रे, हरी वाचूनी ठाव नाही कोटे रे. कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब ओहीने घेरा. तो परमात्मा सर्व ठिकाणी सारखाच आहे, व्यापकत्व सांगितलं बरं का. म्हणजे ज्या देवतेची आज आपण उपासना करणार, महाराज म्हणतात तो आज विटेवरती जरी उभा असला तरी महाराज म्हणतात त्या देवतेचं स्वरूप जाणून घ्या, तो व्यापक आहे.
सर्व ठिकाणी भरलेला आहे, फक्त तो विटेवरतीच आहे, देवातच आहे असं जाणून केलेली उपासना ही अपूर्ण आहे. म्हणून ज्ञानोबारांनी आम्हा तुम्हाला सल्ला दिला, तुम्हाला भक्ती करायची आहे ना, कशी भक्ती करा? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. देवाची उपासना करणाऱ्याने सगळ्याला नमस्कार करायला शिकलं पाहिजे, सगळ्याला नमस्कार करायला शिकलं पाहिजे. आज भक्ती करणाऱ्याला वाटतं आता आम्हाला कोणाला नमस्कार करायची गरज नाही, मीच आता देव आहे, मीच देव आहे. बरं तात्पर्य, त्या देवतेची उपासना करत असताना त्या देवतेचं स्वरूप इथे तुकोबाराय प्रगट करतात की तो परमात्मा समरूपाने सर्व ठिकाणी सारखाच आहे, समचरण सारखा आहे. बरं का, व्यापकत्व सांगितलं. त्याच्या पुढे वर्णन केलं समदृष्टी. दृष्टी शब्दाचे अर्थ दोन होतात, तो ज्ञान स्वरूप आहे, दृष्टी म्हणजे ज्ञान. आणि इथं दृष्टी शब्दाचा दुसरा अर्थ आहे की त्याची सर्वांच्या वरती सारखीच दृष्टी आहे. बरं का, आपण देवाकडे पाहत असताना सारख्या दृष्टीने पाहत नाही, पण देव मात्र सर्वांच्याकडे पाहत असताना मात्र सारख्या दृष्टीने पाहतो. आमची पाहण्याची दृष्टी विषमत आहे. आपण विचारलं का हो कीर्तनाला येता का, लोक म्हणतात ते आमचं काम नाही, अभप वाल्यांचं आहे. म्हणजे दृष्टी वेगळी आहे की नाही. आम्ही काय गळ्यात माळा घातल्यात कीर्तन ऐकायला, आम्ही काय माळा घातल्यात पंढरपूरला जायला. ज्यांनी माळा घातली त्यांनीच कीर्तन ऐकावं, ज्यांनी माळा घातली त्यांनीच पंढरपूरला जावं असं कुठं लिहिलेलं आहे का? पण आमची दृष्टी आहे, हे आमचं काम नव्हे, हे आमचं काम नव्हे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो अहो कीर्तन ऐकत जा, प्रवचन ऐकत जा, पारायण कर जा. लोक म्हणतात महाराज खरं सांगू का, हे रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे म्हणले, हे रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे, हे आमचं काम नाही आहे. म्हणून बघा बरेच लोक विचारतात, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे, बहुतेक यांनी माळ घातल्या तर ती कुठं काय जमलं नाही म्हणून इकडं आलेत. बरं काय, बऱ्याच लोकांची त्याच्या पुढची धारणा आहे, बहुतेक माळ घातल्या बहुतेक सुटत नव्हती म्हणून घातल्या वाटतं. मला त्यातला भाव सांगायचा आहे, बघण्याची दृष्टी. म्हणजे आम्ही देवाकडे पाहत असताना आमच्या बघण्यामध्ये दृष्टीत विषमता आहे, पण देव सर्वांच्याकडे पाहत असताना सारख्याच दृष्टीने पाहतो, त्याच्या पाहण्यामध्ये विषमता नाहीये, विषमता नाही. बरं का, म्हणजे काय हो, त्याचं वर्णन केले शास्त्रामध्ये. तो सर्वांना कर्म सापेक्ष फल सारखंच देतो, कर्म सापेक्ष फल सर्वांना सारखंच देतो, याला म्हणतात समदृष्टी. त्याच्या ठिकाणी विषमता नाही. विषमता कशाला म्हणतात आणि समता कशाला म्हणतात ते पहिल्यांदा कळलं पाहिजे. बरं का, आज आमची धारणा आहे, काय धारणा आहे, सर्वांना सारखंच मिळालं पाहिजे, सर्वांना सारखंच मिळालं पाहिजे. ही समता आहे का विषमता आहे? आमची भावना आहे सर्वांना सारखंच. आता ते निवडणुकीचं वार आहे, ते म्हणते मी असं आमचं सरकार आल्यानंतर करून ठेवली की कोणीही गरीब राहणार नाही. अरे ब्रह्मदेवाला जमलं नाही, तुला जमेल होय? अरे डोकं ताळ्यावरती ठेवून बोला ना. काय म्हणतोय तो, आमचं सरकार आलं ना, एकही गरीब राहणार नाही. अरे गरीब आणि श्रीमंत जोपर्यंत आहे तोपर्यंत जग आहे, लक्षात ठेवा. अरे तत्व जाणून बोला. काही जीव उचलून टाळायला लावू नका. गरीब गरीब, कधी गरीब श्रीमंत होईल, कधी श्रीमंत गरीब होईल, पण गरीब गरीब सगळे निघून जातील आणि सगळे श्रीमंत होतील असं कधीच होऊ शकत नाही. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, ती माणसं काय देतात,
घोषणा, गरिबी हटाव, गरिबी हटाव म्हणत म्हणत हेच हटून जातात बरं का. जगामध्ये गरीब आणि श्रीमंत हा भेद राहणारच. जगामध्ये दुर्जन आणि सज्जन हा भेद राहणारच. सगळे सज्जन होऊ शकत नाही ना सगळे दुर्जन होऊ शकत नाही. तेव्हा विषमता आणि समता यातला आपल्याला बारकावा लक्षात आला पाहिजे बरं का. झाडूवाला झाडू मारतो, खुर्चीमध्ये बसून काही सही करतात. झाडूवाल्याचा पगार वेगळा आणि सही करणाऱ्याचा पगार वेगळा. ही समता का विषमता आहे? ही समता आहे बरं का. कोणी म्हणेल जो सही करतो तोच मला पगार पाहिजे, जमेल नाही जमणार बरं का. ही विषमता आहे लक्षात. ही दिसायला वरून विषमता वाटते पण असायला ही समता आहे. त्याच्या पुढे व्यवहारामध्ये वर्णन केलं जातं व्यवहाराच्या दृष्टीने बरं का. समता आणि विषमता आपल्याला सांगतो. स्त्रियाने पतीच्या पाया पडावं आणि मुलाने आईच्या पाया पडावं. मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. स्त्रीने पत्नीने पतीच्या पाया पडावं आणि मुलाने आईच्या पाया पडावं. आमची धारणा काय, सगळ्यांनी पाया पडलं पाहिजे. म्हणजे आईच्याही पाया पडलं पाहिजे आणि बायकोच्याही पाया पडलं पाहिजे. चालेल का? ही समता होऊ शकत नाही. आईच्या पाया पडावं आणि बायकोकडून पाया पडून घ्यावं ही समता आहे. दिसायला काय वाटते? विषमता वाटते बरं का. तसं आज देव फल देतो, पण देताना देव फल सारखं देतो का विषम देतो? खरं सांगा बरं का. पण लोक देवाच्या नावानं खरं बोलतात ना. देवाने आमचं वाटोळ केलं, देवाने आमचं वाटोळ केलं. देव कोणाचं वाटोळ करत नाही. जसं ज्याचं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे तसं त्याला फल देतो. त्याच्यामध्ये तो कधीही बदल करत नाही. कधी बदल करत नाही, लक्षात ठेवा. एक ग्रस्त प्रवासाला चालले होते. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना आणि दुपारची वेळ. तेव्हा विश्रांती घ्यावी एका झाडाखाली विश्रांतीला थांबले आणि विश्रांतीला थांबल्यानंतर गाढ झोप लागली. झोपून उठले आणि झोपून उठल्यानंतर पाहिलं आपण कुठल्या झाडाखाली झोपले बघावून त्या झाडाखाली नजर गेली. ते झाड होतं जांभळाचं बरं का. उंचच्या उंच होतं, त्याचा बुंदा मोठा होता आणि त्याला टप्पुरी अशी जांभळं लागली होती. त्याच्या डोक्यात विचार आला, म्हणले देवाचं चुकले. म्हटला भोपळ्याचं वेल कसं असतं हो, बोट दाबलं की ते पिचकतंय बरं का. तो काय म्हणाला माहित आहे का, डोकं चालवलं. म्हणजे भोपळ्याच्या वेलाला जांभळं पाहिजेत आणि जांभळाच्या झाडाला भोपळा पाहिजे. जे ज्याला झेपते ते देवाने त्याला द्यायला पाहिजे. अरे ते नाजूक आहे भोपळ्याचं वेल, ते मांडवावरती चढवावं लागतं किंवा घरावरती चढवावं लागतं. त्याला वेलाला ते झेपत नाही, लक्षात ठेवा. देवाने हे चुकीचं केले. म्हटला इकडं तिकडं तिकडची इकडं करायला पाहिजे होतं. असा विचार करता 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 4-4:30 वाजले होते. सोसाट्याचा वारा सुटला आणि एक परिपक्व झालेलं जांभळ ते देठातून सुटलं आणि ते सरळ आलं, ते याच्या कपाळावरती पडलं बरं का. कपाळावरती पडल्यावर जेवढा जांभळाचा आकार होता तेवढाच आकाराचा याच्या कपाळावरती काय आला. म्हणले देवाने केलेलं बरोबर आहे. इथं जर भोपळा असता आणि तो जर वरून जर पडला असता आणि माझ्या डोक्यात जर पडला असता, मी काय राहिलो नसतो. केले ते बरोबर आहे म्हणाला बरं. म्हणजे काही देवाने केलेलं आहे. काही लोक ऊन काढतात
आणि तुकोबाराय म्हणतात की देव जे जीवनामध्ये फल देतो ते कर्म सापेक्ष फल देतो. जसं ज्याचं फल आहे तसं त्याला फल देतो. त्याच्या फलामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. शास्त्रामध्ये सिद्धांत आहे. कर्म करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, कर्म भोगामध्ये स्वातंत्र्य नाही बरं का. कर्म करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, कर्म भोगामध्ये स्वातंत्र्य नाहीये. आपण एखाद्याला जर शिवी दिली, शिवी देण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याला शिव्या दिल्यानंतर त्याच्याकडून मार खायचा का न खायचा आता आपल्या हातात नाही बरं का. शिव्या द्यायच्या का न द्यायच्या आपल्या हातात आहे. पण एकदा शिव्या दिल्यानंतर तो अंगावरती धावून आल्यानंतर आता मार खावाच लागेल. म्हणजे कर्म करण्यामध्ये स्वातंत्र्य आहे, पण भोगण्यामध्ये स्वातंत्र्य नाही बर का. म्हणून तर संतांनी सांगितलं, भोगतो न घडी संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. म्हणून परमात्मा जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याच्या कर्माप्रमाणे त्याला फल देतो. म्हणून जनाबाईने देवाबरोबर भांडण केले. धुंद झाला तुझा दरबार, देवा सत्याला न्यायच नाही. देवा सत्यवानाचा तू छळ करतो आणि पाप्याला मोठं पद देतो. जनाबाई बोलते, लक्षात ठेवा, वाद घालते. आता माणसंही अशी देवाची म्हणतात बर का. याचा अर्थ कर्म सापेक्ष फल परमात्मा सगळ्यांना देतो, म्हणून देण्यामध्ये त्याच्या समता आहे, विषमता नाहीये. म्हणजे इथं महाराजांना वर्णन करायचं आहे, हे फल देण्याचं काम कोण करतो? कोण करतो? देव करतो. पण कोणता देव? व्यापक देवाच्या ठिकाणी क्रिया संभवत नाही. आज या जगताचा नियंता आहे, त्याला काय म्हणतात? सगुण निराकार. त्या जगताचं तो कार्य करतो, पण तो दिसत नाही. तो दिसत नाही. आज संपूर्ण या जगतातला व्यवहार त्याच्या सत्तेने चाललेला आहे, तोच करतो, पण तो दिसत नाही बरं का. म्हणून तिन्ही रूपाचा विचार इथं मांडलेला आहे बरं का. निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. समदृष्टी. म्हणजे तो परमात्मा सगुण निराकार आहे, तो दिसत नाही, पण त्याचं कार्य दिसतं. वृक्षाची ही पान हले ज्याची सत्ता, पान हलतेलं दिसतं पण देव दिसत नाही. शरीर चालतेलं दिसतं पण देव दिसत नाही. आम्ही तुम्ही केलेलं कर्म, हे आम्ही केलेलं कर्म आम्हा तुम्हाला कळतं, पण त्या कर्माचं फल आपल्यालाच ते भोगावं लागतं. हे आम्ही मानायला तयार नाही, पण ते ज्याचं आहे ते त्यालाच देतो बरं का. म्हणून देवाने एकदा, देवाबरोबर नामदेवरायांनी एकदा वाद घातला. म्हणजे देवा, तुझ्याकडे बरेच लोक दर्शनाला येतात, तू सर्वांना सारखं देत नाहीस. देव म्हटले, नामदेवा एकदा आपण असं करू, मी खाली उतरतो आणि तू विटेवर उभा राहा. तू विटेवर उभा राहा आणि त्या विटेवरती उभं राहा आणि मग मला काय ते सांग बर का. इथं खाली उभा राहून सांगू नकोस. लोक म्हणतात कीर्तनकारांनी असं सांगायला पाहिजे होतं, कीर्तनकारांनी तसं सांगायला पाहिजे होतं. इथं येऊन उभा राहा म्हणजे काय सांगायचे ते कळतंय बरं का. तसं नामदेव महाराज देवाला एक दिवशी म्हणले, देवा तू हे करतो चुकीचं करतोस, एकदा उभं राहा, मी तुला उभं राहण्याची व्यवस्था करतो. देव बाजूला राहिले, नामदेव महाराज उभे राहिले आणि तिथं उभं राहिल्याबरोबर नामदेवरांच्या लक्षात आलं, देव करतोय ते बरोबरच आहे बरं का. गुरुवर्य साखरे महाराज गमतीन सांगत असतात बरं का. तुम्हाला सांगतो, आज किती जातीचे लोक आहेत? 18 पगड जातीची लोक आहेत. एक 19वी नावाची जात आहे, माहिती आपल्याला?
18 पगड जाती माहित आहेत. 19वी जात आपल्याला, 19वी जात म्हणजे डायव्हरची, बर का. त्या स्टिअरिंग वरती बसलं ना, गाडी चालवताना तो किती सज्जन असला, वारकरी जरी असला, कीर्तनकार असला, तरी गाडी चालवताना कोणी आडवा आला की शिवीशिवाय बोलणारच नाही. त्या जागेचं महात्म्य आहे. त्या जागेचं मला सांगण्याचा मुद्दा लक्षात, बघ तिथं गेल्यानंतर कळतं काय पुढं चाललंय ते, बरं का. तसं नामदेव महाराजांना सांगितलं, इथं उभं राहा म्हणजे तुला कळेल. म्हणजे देव सर्वांना सारखंच बल देतो. देवाच्या देण्यामध्ये विषमता नाहीये. महाराज म्हणतात, आज आपण ज्याची उपासना करणार, समचरण तो व्यापक आहे, म्हणजे निर्गुण निराकार आहे. समदृष्टी तो सगुण निराकार आहे, जगताचा नियंता आहे. आणि ज्याची आज आपण उपासना करतो, तोच सगुण साकार रूपाने आज विटेवरती उभा आहे. तिन्ही रूपाचं ऐक्य सांगणार हे रूप म्हणजे विटेवरच आहे, बर का. ज्ञानदेव म्हणे सगुण निर्गुण, ज्ञानदेव म्हणे सगुण निर्गुण, रूप विटेवर दाविली खून, दाविली खून, रूप विटेवर दाविली खून, रूप विटेवर दाविली खून, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, ज्ञानदेव म्हणे सगुण निर्गुण, रूप विटेवरी दाविली खून, समचरण दृष्टी विटेवरी. तो परमात्मा आज सगुण निर्गुणाचं ऐक्य असणारा, किंवा सगुण निराकार असलेला परमात्मा आज विटेवरती उभा आहे. ज्याची उपासना करायची आहे, महाराजांना सांगायचं आहे, तुम्हाला रूपामध्ये भिन्नत्व दिसेल, पण स्वरूपाने मात्र एकच आहे, बरं. आणि ते एक वटलेलं रूप म्हणजे आज त्या विटेवर उभा आहे. का विटेवर उभा राहिलं? ज्याने सोन्याची नगरी निर्माण केली, त्याला विटेवरती उभा राहण्याची एवढी का वेळ आली हो? पांडवांच्या बरोबर देवानी युद्ध केलं. त्यांच्या करता देवानी बराच काळ आपल्या अवतारातला खर्च केला. संतांनी वर्णन केले, देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, पांडवांचा बंदी जन ओवोनिया राहिला. मग त्या देवाने स्वतंत्र नगरी निर्माण केली, द्वारका, सोन्याची. मग सोन्याची नगरी ज्याला निर्माण करता येले, त्याला विटेवरती उभं राहण्याची वेळ का आली? बर राहायचं होतं, माझं मत होतं विटेवरती उभं राहायचं होतं, ती कमीत कमी सोन्याची तरी करावी कमी.
सोन्याची तरी करावी का नाही? सोन्याची कमीत कमी आपण चांदी नगरीत राहतोय, चांदीची तरी असावी का नाही? म्हणजे एवढा हा जगताचा नियंता सत्ताधीश असताना विटेवरी का विटेवरती उभा राहिला? राहण्याचं कारण काय? त्याचं एक कारण त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं कारण आहे. वीट कोणी फेकली? पुंडलिकाने. पुंडलिक कोण होता? भक्त होता. मग पुंडलिकाने वीट फेकली ही वैतागून फेकली का प्रेमाने फेकली? वैतागून नाही, प्रेमाने फेकल्या, लक्षात ठेवा. आम्ही तुम्ही वैतागून घरातली भांडी फेकतोय. हा, प्रेमाने वीट फेकलेली आहे. इथं महाराजांना सांगायचं आहे, जो निर्गुण निराकार असलेला परमात्मा, सगुण निराकार असलेला परमात्मा आज सगुण साकार रूपाने त्या पुंडलिकाने जी फेकलेली वीट आहे ती प्रेमाची प्रतीक आहे. कशाची प्रतीक आहे? हा, एवढा मोठा जरी देव असला तरी महाराज म्हणतात तो कशाला वश होतो? प्रेमाला वश होतो बरं का. आणि प्रेमाला वश होतो, ती प्रेमाचं प्रतीक म्हणजे विटेवरी थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. वीट ही प्रेमाचं प्रतीक आहे. तुम्हाला थोडासा भाव त्याच्या मागचा सांगतो. वीट तयार करत असताना जी विटेला माती वापरतात ती कुठली वापरतात? माळरानाची, नाही का? माळरानाची काय हो म्हणताय साहेब? नदीची लागते. हा, ती माती जी आणली जाते ती माती इतकी मऊ असते, लोण्यासारखी असते बरं का. त्यात खडा चालत नाही, काडी चालत नाही बरं का. आणि ती कालवून एक जीव केली जाते. हा, म्हणजे मऊ आहे, मऊ अंतकरण. त्याला काय कशाची उपमा दिलेली आहे? मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्त.
असं ज्याचं चित्त आहे त्या लोण्यासारखं, त्या विटे मातीसारखं, त्याने टाकलेल्याच विटेवरती तो उभा राहतोय बरं का. बर, ती माती मऊ आहे, ती कालवली जाते आणि ती भट्टीमध्ये भाजली जाते. भट्टीमध्ये भाजली जाते म्हणजे परिपक्व कच्च प्रेम नाही बरं का. कच्च प्रेम नाहीये. आता ती वीट भाजलेली आहे, ती तयार करताना तिला जास्त पाणी चालत नाही. तयार झाल्या झाल्या जर वरून आणि जर वर्षाव केला तर ती वीट रूपात राहत नाही बरं का. पण ती वीट तयार झाल्यानंतर ती अग्नीमध्ये भाजली आणि भाजल्यानंतर परिपक्व झाली, किती पाणी ओढते हो. गौंड्याला विचारा, ती बांधताना तुमची पहिल्यांदा पाण्यात भिजवा आणि मग द्या. जेवढं पाणी ओढून वीट घेते तेवढा दगड घेत नाही बरं का. दगडाला पाण्याचा संबंधच नाही. पाणी जेवढं वीट ओढून घेईल तेवढी समजावं ही परिपक्व आहे बरं का. पण आधी जर पाण्याचा संबंध आला भाजण्याच्या आधी तर, म्हणजे जी वीट आहे ती प्रेमाचं प्रतीक आहे. आणि जे प्रेम आहे ते सामान्य नाही, परिपक्व. याचा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. भाजणं म्हणजे ज्ञान होणं, आणि ज्ञानानंतर जे प्रेम निर्माण होतं ते खरं प्रेम, त्याला म्हणतात ज्ञानोत्तर प्रेम बरं का. हे ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांच्याकरता देव धावून येतो. ज्यांचं प्रेम कच्चा आहे त्यांच्याकरता येत नाही. बीज भाजोनी केली लाई बरं का. आम्हा जन्म मरण नाही. ती कच्ची परिपक्व झालेली आहे. आणि परिपक्व झालेली अशी वीट ज्ञानानंतरही ज्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे अशा भक्ताने फेकलेल्या विटेवरती देव उभा राहतो. विटेवरी राहिला कसा साजिरा. महाराज म्हणतात इतकं सुंदर रूप त्यानं धारण केलं, इतकं सुंदर रूप धारण केलं. किती सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे ध्यान ठेवोनिया, कटावरी ठेवोनिया तुळशी हार करा. साजिरा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया. म्हणून महाराज इथं वर्णन करता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि असा जो देव आहे अशा देवतेची उपासना करण्याकरता कोणाची गरज आहे. घरच्या लोकांची का आपल्याला आपल्या वृत्तीची गरज आहे. घरातले लोक म्हणतात तुम्ही कीर्तनाला जा, पण वृत्ती म्हणते मी कीर्तनाला जाणार नाही. आणि ती वृत्ती जायला तयार होत नाही. महाराज म्हणतात त्या अशा स्वरूपाच्या ठिकाणी आता वृत्ती स्थिर झाली पाहिजे. देवा खरंच तुझं हे स्वरूप आहे आणि अशा स्वरूपाची आमच्या जीवनामध्ये उपासना करण्याकरता देवा एकच प्रार्थना आहे, ते माझे हरी वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ, ते माझे आर्त नको देवा. आपली टायमिंग संपली. विठोबा रखुमाई
टाळे 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 सर्वांनी टाळे चरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. 4 चरणाचा अभंग आहे. फक्त आपण अर्धा लिचा विचार केला, अजून 3.5 शिल्लक आहे. फक्त शब्दार्थ सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. आमच्या विभूती महाराजांनी सांगितलं, महाराज 9:15 कीर्तन संपलं पाहिजे. 9:15 झालेत बरं का. नाही ते कसं आहे, ते वेळेवरती झालं म्हणजे बरं असतंय. काही लोकांची शुगर असते, ती वाढली तर अवघड होईल ना. आणि एक दुसरं कारण आपल्याला सांगतो. पहिल्या दिवशी कीर्तन वेळ झालं की पुढची कीर्तन वेळेत होतील बरं का. म्हणून ओपनिंगला चांगला लागतोय ओपनिंग करणारा खेळाडू. त्या वेळेचं बंधन मी पाहतो. अजून तासभर कीर्तन करता येईल, पण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. तेथे माझे हरी वृत्ती राहो. अशा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावली पाहिजे. वृत्ती स्थिर राहत नाही का, आरंभाला मी सांगून गेलो. तिच्यावरती अनंत जन्माचे संस्कार आहेत आणि ते एका तासाने एका जन्माने निघत नाहीत बरं का. मग त्यावेळी भगवंताचं साय घ्यावं लागतं. माझे चित्त तुझे पायी राहे ऐशे करी काये धरोनिया वाही भवहा तारी दातारा. त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करण्याकरता आपल्याला भगवंताचं साय घ्यावं लागेल. कसं घ्यावं लागेल त्याचा विचार पुष्कळ आहे. ती वृत्ती भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावली पाहिजे. कारण स्थिर झाली तर आपल्याला जीवनामध्ये उपासना करता येते. एवढीच आमची देवा तुझ्याजवळ प्रार्थना आहे. याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुला काहीही सांगायचं नाही. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. माईक म्हणजे माया कार्य, मायेपासून जी उत्पन्न झालेला आहे त्याला म्हणतात माईक. ह्याला माईक म्हणतात तेवढंच आपल्याला माहित आहे. जे मायेपासून उत्पन्न झालेलं आहे ते जड आहे, दुःखरूप आहे आणि विनाशी आहे. तू सुखरूप आहेस, ज्ञान स्वरूप आहेस, अविनाश स्वरूपाचा आहेस. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. पण देवा हे माईक पदार्थ जरी असले तरी याच्या ठिकाणी आकर्षण फार आहे आणि त्या आकर्षणाला पाहून माझी वृत्ती तिकडं जाईल. ती जाऊ देऊ नको. तेथे माझे अर्थ. आज जग खऱ्याला बोललंय का खोट्याला बोललंय? खोट्याला बोललंय बरं का. खोटं निर्माण करणारी ही माया आहे आणि मायेनं निर्माण केलेल्या त्या मायेच्या माणसं अधीन जातात आणि परिणाम दुःख भोगावं लागतं. देवा ते आकर्षण पाहिल्यानंतर तिकडं माझी वृत्ती जाईल, ती जाऊ देऊ नको. ते माझे अर्थ नको देवा. मग ते या लोकातले विषय असो परलोकातले विषय असो, शेवटी माया कार्यच आहे. जरी ब्रह्मदेवाचं पद जरी मिळालं तरी देवा त्यालाही दुःख सुटलेलं. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी. शिरानी म्हणजे शेवटचं पद. त्यालाही दुःख सुटलेलं नाही. माऊलीने वर्णन केले मृत्यूची या मापाशी ग झाला. माऊली म्हणतात धान्याची रास आहे आणि त्या धान्याच्या राशीवरचा शेवटचा दाना म्हणजे ब्रह्मदेव. ही मृत्यूचं माप आहे आणि त्याचा शेवटचा वरचा म्हणजे ब्रह्मदेव. त्यालाही हे चुकलेलं नाही आहे. पण तिथलं इथल्यापेक्षा ऐश्वर्य दिव्य आहे. ते पाहून माझ्या चित्तात विकार जागा होईल. देवा तो जागा होऊ देऊ नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दुश्चित झनी जडो देशी. आणि न लगे माईक पदार्थ.
तेथे माझे आर्त नको देवा. देवा हे मी का सांगतो, मला वाटतं म्हणून नाही, देवा याचं तत्व आहे आणि मी ते तत्व जाणलेलं आहे. तुका म्हणे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्मजन्य आहे, जे जे धर्मजन्य आहे ते ते नाशिवंत आहे. तू कर्माने प्राप्त होत नाहीस, तू धर्माने प्राप्त होत नाहीस, तू प्रेमाने प्राप्त होतोस, हे आम्हा कळले. म्हणून देवा इतर ठिकाणी आमची वृत्ती जाऊ देऊ नको, तुझ्या ठिकाणीच आमची वृत्ती राहू दे. तुका म्हणे आम्हा कळले वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक, न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती रावो. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुष्टित जनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे, देवा आज आम्ही हा उत्सवाचा आरंभ केलेला आहे, तेव्हा 7 दिवस आमची वृत्ती प्रपंचाकडे जाऊ देऊ नकोस. 7 दिवस घराचा दाराचा विचार करायचा नाही. गोंधळी महाराज तेथे माझे हरी, काला केल्यानंतरच वृत्ती घराकडे गेली पाहिजे. त्या 7 दिवस या देवाच्या जवळ राहावी आणि 7 दिवसातला सर्व आनंद आपल्याला भोगायला मिळावा. वृत्ती स्थिर राहील तर आनंद, देव देवळात चित्त घरात, तेव्हा ती वृत्ती स्थिर राहावी आणि तो आपल्याला अधिक अधिक आनंद भोगायला मिळावा, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी, तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.